आई देवाने सांगितलं आई उभो मला मारू नको लोकांचं ऐकून मी माती खाल्लेली नाही. बरं जाऊ दे, खाल्ली नाही तर मग आकर आकर मी माघारी जाते, माघार घेते. आपण आबी करीत नसतो मला कशाला आकर, मी आ करीत नाही. यशोदाई म्हणलं मैयाने सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर कसली रे. तू माती खाल्ली नाही का नाही, तोंड उघडला मला उघडीत नसतो, उघडीत नाही तर मग तोंड उघडायला कसं लावायचंय पोलिसाला लय मस्त माहित असतं महाराज. बऱ्याच चांगले चांगले लोकांना तोंड उघडायला कोण लावतात, पोलीस. एका संकेत तोंड उघडतं माणसं उघडतात. आणि मग यशोदा मैयाने तू तोंड उघडीत नाही ना, मग उगा मारावया तिने उगारिले काठी भुवन त्या पोटी 14 देखे. भगवंताने आ केलं आणि विश्वरूपाचं तिला काय दिलं, दर्शन दिलं. निळुंबराने एका चरणात या 4 कथा सांगितल्या. कपट्या महामळ भट्टा दिले पिढेदान सुशिली पुतना पाजितचे स्तन विषय पाजिताचे स्तन उकळी बांधिता उपडिले विमल अर्जुन आणि भक्षुनी मृत्तिका वदने आणि कधी केले रांगत रंगणी. रांगत असताना देवाने हे लीला केल्या. आणि मग भगवान परमात्मा रांगता रांगता चालू लागले. चालता चालता 5 वर्षाची झाली. 5 वर्षाची झाल्यानंतर पोरं संघटित केली. संघटित केल्यानंतर पोरं पुष्ट करण्याकरता देवाने चोऱ्या सुरू केल्या. चोऱ्या सुरू केल्यानंतर गोपी वैतागल्या. गोपीने मोर्चा काढला. मोर्चा काढल्यानंतर नंदबाबांनी सांगितलं गाई चारायला रानात जा. भगवान परमात्मा गोपाळाला घेऊन रानात गेले. खेळ खेळता खेळता पेंद्या म्हणला अरे भास्कर न गरमायला लागले. आता पेंद्या म्हणला गरमायला लागले रे भास्कर तू जाता रामायण. पेंद्याने तक्रार केली आम्हाला भुका लागल्या. आणि मग देव म्हणले आता तुम्हाला भुका लागल्या तर मग मी जीव घालतो चला गाई. गोपाळवाडीला पाहिला तर ते सारडा चरित्रच बरं का. गोपाळवाडी आहे की आपली गडावर पहिल्या थराला कृष्ण चरित्र सारडा टाकूस तर म्हणजे पहिल्यापासून जे सुरू करायचं शेवटपर्यंत चरित्र बरं का बाबू. गोपाळवाडी आला आणि मग चला म्हणले गाई ओळू आता. आणि मग भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन गेलेले. गाई ओळून आणल्या यमुना नदीचं पाणी प्राशन केलं. गाई कदंबाच्या झाडाखाली शांत बसल्या. आणि मग देवाने सांगितलं झाली आता वेळ नव्हती. गोपाळाने आपापल्या शुदऱ्या आणल्या. भगवंताने त्या सोडल्या. खडकी सोडी गेल्या मोठा. आणि मग सगळ्या शिदुऱ्या एकत्र केल्या. देवाने आपली पवित्र शिदुरी त्याच्यामध्ये मिक्स केलेली. आणि सगळ्या गोपाळांना भगवान परमात्मा ब्रह्मरसाचा काला सगळ्यांना गोळाकार बसवलेले. भगवान परमात्मा मध्यभागी उभी राहिली. आणि मग भगवान परमात्मा विनोद करत करत सगळ्यांचं मनोरंजन करत करत गोपाळांना काला वितरित करू लागले. व्यास महर्षी त्याचा खुलासा करताय. बिभ्रत वेणू जठर पटयो हो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पालो मसृण कवलम तत्फला निंगुलीषु तिष्ठन् मध्ये सुपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति भुजि
यज्ञ भूपाल केली पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय गोरबा काका महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय